आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मत चोरी केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला केलं. तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या 3 महिन्यापासून जवळजवळ 60 लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला, संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं आहे की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 35,535 मताची मतचोरी झाली. 35,535 मताची मतचोरी काटोल विधानसभेत झाली. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहे त्यांचेच भाऊ दिलीप बाबूलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे, दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव, इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा. त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर, त्यांचं सुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्ना सिंग ठाकूर आहे. अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं. त्याचबरोबर 0 नंबरचे घरं याचे मोठ्या प्रमाणात याद्या त्या निमित्तानं 0 नंबरच्या घराच्या त्या निमित्तानं आहे. कोणताही घर क्रमांक नाही याच्यामध्ये. 0 नंबरचे घर आहे, कोणताही घर क्रमांक याच्यामध्ये नाही. त्याचबरोबर मुलाचा आडनाव 1 आणि वडिलांचं आडनाव 1 अशा पद्धतीनं सुद्धा त्या निमित्तानं नावं त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्य प्रदेशमधनं सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये. मध्य प्रदेशमधनं जेवढा लागून एरिया आहेत त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं. आमच्या मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालं. एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे, लांघा म्हणजे मध्य प्रदेश, लांघाचं ते सरपंच, लांघा येथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये लांघा येथे वनिता पराटकर, या वनिता पराटकर या मध्य प्रदेशमध्ये लांघा गावच्या सरपंच आहेत. त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये. त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे येऊन मतदान केलं. हे पहा, सरपंचाचा लांघा सरपंच असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्रातलं व्होटिंग कार्ड. हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड. अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्या निमित्तानं मतदान केलं. अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये 35,535 हे मतचोरी त्या निमित्तानं करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कोंढाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे. तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत यांचं नाव कोंढाळीमधनं वगळलं. त्यांचं नावच नाही, म्हणजे आम्ही त्यांना उभं करणार होतो नगराध्यक्षासाठी, त्यांचं नाव वगळलं. आम्ही त्याची रीतसर तक्रार केल्यानंतर कलेक्टरनी आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की श्री संजय राऊत कोंढाळी यांचं नाव हेतुपुरस्पर काढण्यात आलेलं आहे. त्यांनी आपलं नाव कोंढाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही
आणि अशा पद्धतीने आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कोंढाळीच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नाव कमी करायचे, आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं कमी केलेत. अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे, हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक प्रकारे 35,535 मतं काटोल मतदारसंघामध्ये याची मतचोरी करण्यात आलेली आहे.